आज तक कई सारे राजनेता देखे होंगे जो कि अपनी राजनीति को ही व्यवसाय बनाते हैं। तो आज हम बात करेंगे नागपुर के एक ऐसे नगर सेवक की जिन्होंने नगर सेवक होते हुए कई सारे काम किए हैं और इसी के साथ उन्होंने अपना पारंपरिक व्यवसाय भी संभाला है। उस सैंडविच सेंटर को 40 साल से ज्यादा का समय हो गया है। इस सैंडविच सेंटर की शुरुआत उनके पिता ने की थी और अभी 10 साल से यह सैंडविच सेंटर गोपीचंद कुंबरे संभाल रहे हैं। तो चलिए जानते हैं इसी बारे में उनसे। माझे नाव गोपीचंद कृष्णरावजी कुंबरे। मी माझ्या हा दुकान माझ्याकडे 40 वर्षापासून माझं दुकान आहे सँडविचच्या इतवारी सर्च चौक मध्ये। आधी मी 10 वर्षापासून हे दुकान सांभाळतो। याच्या आधी माझे बाबा बसायचे। त्यानंतर मी 2012 मध्ये मी निवडणूक लढली, अपक्ष निवडून आल्यानंतर मी पुन्हा दुकानालाच बसवले। आपला व्यवसाय मी कधी सोडला नाही। त्यानंतर 2017 मध्ये निवडणूक आली, भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिली। त्यानंतर मी बीजेपी कडून निवडून आलो। त्यानंतर तरी मी आपला व्यवसाय चालू ठेवला। त्यानंतर मी माझे रोजचे रुटीन आहे, सकाळी 6 वाजता उठणं, 2 या 3 तास प्रभागामध्ये फिरणं, त्यानंतर मग झोनमध्ये जाणं, सिव्हिलमध्ये जाणं, ते फायलाचे सर्व कामं करणे, त्यानंतर सायंकाळी 5 वाजता दुकानात येणं, हे माझे रोजचे रुटीन आहे। प्रभागामध्ये माझे कमसे कम मी 10 वर्षात 25 या 30 करोडचे मी कामं केले। 2019 मध्ये मी दुर्बल गटात चेअरमॅन होतो नागपूर महानगरपालिकेमध्ये। तिथे मला 56 करोड रुपये फंड भेटलं होतं। अशा प्रभागात मी भरपूर सारे कामं केलं। त्या बगीचेचे कामं असो, सिमेंट रोड असो, गटर लाईन असो, चेंबर असो, नळाचे पाईपलाईन असो, मोठे मोठे नाल्याचे वाल असो, गार्डन सौंदर्यन करणं, हर प्रकारचे मी त्या प्रभाग 3 मध्ये आपले कामं केले आहे। मला निवडणुकीवर बिलकुल भरोसा नाही, राजकारणावर बिलकुल भरोसा नाही। निवडणूकमध्ये कधी मी माझ्या नशिबानं मला साथ नाही दिलं तरी तर आपल्याला कामधंदे करायला लागेल। आता निवडणूक आमची 3 वर्ष उशिरा झाली। आमचे मानधन झालं, फंड झाले, सर्व टोटली बंद झाले। आमचे कामधंदे थंड झाले ना पूर्ण, पण आमची रोजीरोटी म्हणजे दुकानदार, आपल्या रोजीरोटी आहे, याच्यामुळे आपण तुला घरदार सर्व याच्यामुळे चालते। तर आपण व्यवसाय अभी कधी सोडू नहीं सकत। तो यह थे हमारे साथ गोपीचंद कृष्ण कुंबरे, जिन्होंने हमें बताया है कि मेहनत और लगन से कैसे आगे बढ़ सकते हैं। ऐसी ही सकारात्मक कहानी देखने के लिए देखते रहिए लोकतंत्र निरंतर।